नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या YouTube चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशन या कोर्सेसला जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल, तर त्यासाठी तुम्हाला अगोदर सी-ई-टी द्यावी लागत असते. मग सी-ई-टीचे फॉर्म जे आहे, तर ते फॉर्म सुटलेले होते. त्याची लास्ट डेट पण होऊन गेलेली होती. परत एकदा विद्यार्थ्यांचा विचार करून त्यांनी परत एकदा आपल्याला डेट जी आहे, तर ती डेट एक्सटेंड करून दिलेली आहे. तसेच बघा अजून दुसरा जो कोर्सेस आहे, एल-एल-बी 3 इयरचा कोर्सेस. हा बघा एल-एल-बी 3 इयरचा कोर्सेस जो आहे, तर तो ग्रॅज्युएशन नंतर आपण हा एल-एल-बी 3 इयरचा कोर्स करू शकतो. तर तो आपल्याला 3 इयरचा पडत असतो. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असेल, ते विद्यार्थी एल-एल-बी 3 इयरचा कोर्स जो आहे, तर ते करू शकतात. त्याच्यासाठी सी जी आहे, तर ती आपल्याला द्यावी लागत असते. मग त्यासाठी सुद्धा डेट जी आहे, तर डेट एक्सटेंड झालेली आहे. तसेच अजून तिसरा जो कोर्सेस आहे, एम-एड बी-एड आणि एम-एड हा जो इंटिग्रेटेड कोर्स आहे 3 इयर्सचा, याची पण डेट जी आहे, तर ती डेट आपल्याला सी-ई-टी एक्झामची जी एक्झामचा फॉर्म फिल करण्यासाठी डेट जी आहे, तर ती डेट एक्सटेंड करून दिलेली आहे. तर त्याच विषयी जे नोटिफिकेशन जे आलेले आहे, तर ते आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण डिटेल्स बघूया. या ठिकाणी बघा आपल्याला हे नोटिफिकेशन जे आहे तर ते आलेलं आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकतात सी-ई-टी 2026 एक्सटेंड टू ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग नोटीस फॉर बी-पी-एड, एल-एल-बी 3 इयर्स अँड बी-एड, एम-एड इंटिग्रेटेड 3 इयरचा कोर्सेस. बघा अकॅडमिक इयर 26-27 या वर्षासाठी बघा आपल्याला त्यांनी डेट जी आहे ती डेट एक्सटेंड करून दिलेली आहे. इन अ कंटिन्युएशन ऑफ द अर्लियर नोटिफिकेशन डेटेड 10 फेब्रुवारी 2026 अँड कन्सिडरिंग द रिक्वेस्ट रिसीव्ह कॅन्डिडेट्स द लास्ट डेट ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग बी-पी-एड, एल-एल-बी 3 इयर कोर्स अँड बी-एड अँड एम-एड इंटिग्रेटेड 3 इयर कोर्स. CET has extended till 3/3/2026. तर बघा जर आपली लास्ट डेट जी आहे तर ती एक्सटेंड करून बघा आता 3 मार्च 2026 ही आपल्याला डेट एक्सटेंड करून दिलेली आहे. त्यानंतर खाली काय माहिती दिलेली आहे. कॅन्डिडेट्स आर ॲडवाइज्ड टू रीड द इन्फॉर्मेशन ब्राउचर केअरफुली अँड व्हिजिट द ऑफिशियल वेबसाईट स्टेट सी-ई-टी सेल रेग्युलरली फॉर अपडेट रिगार्डिंग द रिसीव्ह शेड्यूल्स, एक्झामिनेशन डिटेल्स अँड फर्दर इन्स्ट्रक्शन्स. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी बघा रजिस्ट्रेशन केलेलं होतं, फॉर्म पण फिल केलेला होता, परंतु काही डॉक्युमेंट्स नव्हते, त्यामुळे फॉर्म अपूर्ण राहिला असेल किंवा काही कारणांमुळे तुम्ही फक्त रजिस्ट्रेशन केलेलं असेल, फॉर्म भरायचा बाकी असतील, असे काही विद्यार्थी असतील. तसेच काही विद्यार्थी सर्व फॉर्म डॉक्युमेंट्स अपलोड केले असतील, परंतु फी काही कारणांमुळे पेड केलेली नसेल, तर त्यामुळे सुद्धा काहींचे फॉर्म राहिलेले असतील, तर त्या सर्वांनी आणि असे काही विद्यार्थी का अजून त्यांनी भरलेलाच नाही, तर ज्या विद्यार्थ्यांना बी-पी-एड हा कोर्सेस करायचा असेल किंवा एल-एल-बी 3 इयरचा कोर्सेस करायचा असेल किंवा बी-एड किंवा एम-एड हा जो इंटिग्रेटेड 3 इयरचा कोर्स आहे, तर हा 3 इयरचा कोर्स बी-एड, एम-एड हा 3 इयरचा कोर्सेस असतो. हा जर कोर्स तुम्हाला करायचा असेल, तर तुम्हाला लास्ट डेट जी आहे सी-ई-टी एक्झामिनेशन फॉर्म फिल करण्यासाठी 3 मार्च 2026 ही डेट तुम्हाला दिलेली आहे. लवकरात लवकर ॲप्लिकेशन करून घ्या. म्हणजेच तुम्हाला अ, जे प्रोफेशनल जे कोर्सेस आहेत, तर या कोर्सेसला तुम्हाला ॲडमिशन घेता येणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात नवीन अशा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.